यापूर्वी आपण अंतराचे सूत्र डिस्टन्स फॉर्म्युला या घटकावर चर्चा केलेली आहे। त्याच सूत्रावर आधारित काही उदाहरणावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। सुरुवातीला पहिले उदाहरण काय देण्यात आलेले आहे, P-1,1 Q 5,7 या दोन बिंदूतील अंतर काढा। या उदाहरणासाठी सरळ आपण अंतराचे सूत्र वापरून या ठिकाणी डिस्टन्स ऑफ PQ म्हणजे PQ मधील अंतर काढणार आहोत। तर आपण P चे जे काही निर्देशक आहेत त्या निर्देशकाला आपण x1 y1 आणि Q च्या निर्देशकाला x2 y2 असे गृहीत धरू। आता या ठिकाणी पहा, P x1 y1 आणि Q x2 y2 असं जर आपण गृहीत धरलं तर x1 ची किंमत काय असेल, -1, y1 1, x2 5 आणि y2 -7 असेल। आता या किमती फक्त आपण सूत्रात ठेवूत। अंतराचे सूत्र काय आहे, डिस्टन्स ऑफ PQ बरोबर वर्गमुळात x2 उणे x1 कंसाचा वर्ग, x निर्देशकातील फरक त्याचा वर्ग अधिक y निर्देशकातील फरक त्याचा वर्ग। या ठिकाणी मी यापूर्वी उल्लेख केलेला होता, x2 उणे x1 किंवा x1 उणे x2 कसंही आपण म्हणलात तरी चालतं, काहीही अडचण येत नाही। मग आता या ठिकाणी पहा, आपणाला x1 x2 y1 y2 च्या किमती माहित आहेत। या किमती फक्त सूत्रामध्ये ठेवूत आपणाला मिळेल 5 अधिक 1 कंसाचा वर्ग। या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवा, x2 ची किंमत आपली 5 आहे आणि x1 -1 आहे। 5 उणे 1 मायनस मायनस प्लस होईल, ऋण धन होईल, म्हणून या ठिकाणी आपण 5 अधिक 1 लिहिलेले। या बाबी लक्षात ठेवायच्यात। विद्यार्थी याच ठिकाणी चुका करतात। मग पुढे काय लिहिता येईल आपल्याला, डिस्टन्स ऑफ PQ बरोबर 5 अधिक 1 6 चा वर्ग, -7 -1 -8 चा वर्ग, म्हणजेच लिहिता येईल वर्गमुळात 36 अधिक 64 म्हणजेच वर्गमुळात 100। दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्या, डिस्टन्स ऑफ PQ मिळेल 10। म्हणून P आणि Q या दोन बिंदूतील अंतर किती असेल, 10 एकक एवढं अंतर असेल। तर पहा, याच सूत्राचा वापर आपण थोडा वेगळ्या पद्धतीने पुढे जाऊन करणार आहोत। या ठिकाणी वर्गमुळाचं चिन्ह न घेता जर हे सूत्र वापरलं तर कसं वापरता येईल, तर या ठिकाणी डिस्टन्स ऑफ PQ किंवा PQ म्हणण्याच्या ऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल, PQ चा वर्ग बरोबर x2 उणे x1 कंसाचा वर्ग अधिक y2 उणे y1 कंसाचा वर्ग असं आपल्याला म्हणता येईल। आता या ठिकाणी पहा, दुसरे उदाहरण काय आहे, x अक्षावरील असा बिंदू शोधा की जो A -3,4 आणि B 1,4 यांच्यापासून समदूर आहे। पहा, आपणाला या दोन बिंदूपासून x अक्षावरील बिंदू असा शोधावायचा आहे की त्या दोन बिंदूपासून तो समदूर आहे। आणखी एक बाब आपणाला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे, बिंदू जर तो x अक्षावरील असेल तर त्याचा y निर्देशक 0 असला पाहिजे। मग आपण गृहीत धरत असताना समजा आपण गृहीत धरलं की समजा P x, 0 हा बिंदू A -3,4 आणि B 1,4 यांच्यापासून समदूर आहे। P हा बिंदू समदूर आहे आणि x अक्षावरील आहे। x अक्षावरील असेल, x निर्देशकाला आपण x म्हणलेले, परंतु y निर्देशक काय होईल, 0 होईल। आणि हा जर बिंदू x अक्षावर किंवा y अक्षावर कोणत्याही अक्षावर नसेल त्यावेळी त्या P बिंदूचे निर्देशक आपण x, y गृहीत धरले असते। आणि y अक्षावर असेल तर
एक्स निर्देशक 0 झाला असता. या ठिकाणी थोडं आपण लक्ष द्यायचं किंवा एक्स कॉमा वाय असं जर तुम्हाला घ्यावायचं असेल तर वायची किंमत तुम्हाला नंतर 0 ठेवावी लागेल. कोणतीही पद्धत वापरा, काहीही अडचण येणार नाही. फक्त एक लक्षात ठेवा, एक्स अक्षावरील कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. ठीक आहे. पी हा बिंदू ए आणि बी पासून समदूर असेल तर पी ए बरोबर पी बी असलं पाहिजे किंवा ए पी बरोबर बी पी असं लिहिता येईल. आणि मी यापूर्वी उल्लेख केलेला होता, आपण अंतराच्या सूत्रामध्ये वर्गमुळाच्या चिन्हाचा वापर टाळण्यासाठी त्या अंतराचे वर्ग काढून घेऊ. मग या ठिकाणी ए पी वर्ग बरोबर बी पी वर्ग हे या ठिकाणी आपण गृहीत धरलेल्या विधानाप्रमाणे असेल. कारण पी बिंदू जर ए आणि बी पासून समदूर असेल तर ए पीचा वर्ग बरोबर बी पीचा वर्ग असले पाहिजे. ठीक आहे. हे जर आपल्याला या ठिकाणी संबंध माहित असेल त्यावरून आपण काय करू, पीचे निर्देशक मिळवू. ठीक आहे. ए पीचा वर्ग बरोबर काय लिहिता येईल. मग आपण हे ए पी डिस्टन्स काढायचं झालं तर या ठिकाणी एक्स निर्देशकामधील फरकाचा वर्ग अधिक वाय निर्देशकामधील फरकाचा वर्ग बरोबर बीपी साठी सुद्धा तसंच पी आणि बी या दोन बिंदूच्या निर्देशकातील फरकाचे वर्ग घ्या, वर्गांची बेरीज घ्या. मग या ठिकाणी पहा, x2 उणे x1 अधिक y2 उणे y1 कंसाचा वर्ग बरोबर बीपी साठी पी आणि बी बिंदूच्या निर्देशकाचा विचार करा. x2 उणे x1 किंवा या ठिकाणी x1 उणे x2 म्हणा, काहीही अडचण नाही, फक्त पुढे y1 उणे y2 म्हणा. आणि या पद्धतीनं आपण जर अंतराच्या सूत्राचा वापर केला, त्या ठिकाणी आपण वर्गमुळाच्या चिन्हाचा उल्लेख केलेला नाही. का केलेला नाही तर आपण अंतराचे वर्ग घेतलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी हेच उदाहरण वेगळ्या पद्धतीनं सोडवता येईल. तुम्ही एपी डिस्टन्स वेगळी काढून घ्या, पीबी डिस्टन्स वेगळी काढून घ्या आणि नंतर ते दोन्ही डिस्टन्स जे आहेत ते इक्वेट करा, ते समान दाखवा आणि या ठिकाणी एक्सची किंमत मिळवा. या ठिकाणी आपण एकत्रित घेतलेले एपी आणि बीपी हे दोन्ही अंतर या ठिकाणीच इक्वेट करून घेतलेले आहेत. आता याला जर सिम्प्लिफाय केलं, याचा विस्तार काय असेल, x अधिक 3 कंसाचा वर्ग x वर्ग अधिक 6x अधिक 9 आणि या ठिकाणी 0 उणे 4 म्हणजे उणे 4चा वर्ग अधिक 16. त्याच पद्धतीनं राईट हँड साईडमध्ये x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 हा x मायनस 1चा विस्तार असेल, x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचा किंवा एक्सपान्शन असेल आणि या ठिकाणी 4चा वर्ग 16 होईल. आता आपण जर याला सिम्प्लिफाय केलं तर असं लिहिता येईल आपणाला, x वर्ग अधिक 6x अधिक 9 अधिक 16 बरोबर x वर्ग उणे 2x अधिक 1 हा पहिल्या कंसाचा विस्तार आहे अधिक 16. या ठिकाणी दोन्ही बाजूतून 16 कॅन्सल होतील, x वर्ग कॅन्सल होतील, 6x आणि या उजव्या बाजूतील 2x डाव्या बाजूत नेले तर 8x होतील आणि 6x अधिक 2x 8x आणि उजव्या बाजूत काय येतील, हे अधिक 9 जर उजव्या बाजूत नेले तर उणे 9 होतील. 1 उणे 9 म्हणजे उणे 8, म्हणजे एक्सची किंमत काय मिळेल, ऋण 1 मिळेल. आता एक्सची किंमत ऋण 1 मिळाली तर पीचे निर्देशक काय असतील, वाय निर्देशक तर 0 आहे, एक्सची किंमत ऋण 1 मिळालेली आहे. म्हणून या ठिकाणी एक्स अक्षावरील ऋण 1,0 हा बिंदू दिलेल्या दोन बिंदूपासून कसा असेल, समदूर असेल. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपणाला पी बिंदूचे निर्देशक काढावयाचे आहेत. कारण आपण गृहीत धरलेले पी बिंदू हा त्या दोन बिंदूपासून समदूर आहे. पी बिंदूचा एक निर्देशक माहित होता, आपण एकच निर्देशक या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे किंवा शोधलेला आहे आणि त्यावरून दिलेल्या दोन बिंदूपासून समदूर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक लिहिलेले आहेत.
आता आणखी काही उदाहरणं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. समजा या ठिकाणी आपण खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाही ते ठरवा. समजा या ठिकाणी आपल्याला 3 बिंदू दिलेले आहेत पी क्यू आर. हे 3 बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही. हे 3 बिंदू एकरेषीय केव्हा असतील. या ठिकाणी आपण 3 अंतर काढू शकतो. डिस्टन्स ऑफ पी क्यू, डिस्टन्स ऑफ क्यू आर आणि डिस्टन्स ऑफ पी आर. आपण 9वी मध्ये एक भाग शिकलेलो आहोत, दरम्यानता, बिटवीननेस. आणि बिटवीननेस किंवा दरम्यानता हे एकरेषीय बिंदूवरूनच संकल्पना सांगितलेली आहे आपण त्या ठिकाणी. या 3 अंतरापैकी मोठे अंतर हे उरलेल्या 2 अंतराच्या बेरजे इतके असेल तर ते 3 बिंदू एकरेषीय असतात. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी काय करू? पी क्यू अंतर, क्यू आर अंतर आणि पी आर अंतर काढून घेऊ. आता या ठिकाणी पहा, डिस्टन्स ऑफ पी क्यू, या ठिकाणी पी क्यूचा वर्ग मी यापूर्वी उल्लेख केलेला होता. वर्गमुळाचं चिन्ह टाळण्यासाठी आपण या ठिकाणी वर्ग लिहितो. x2 उणे x1 कंसाचा वर्ग अधिक y2 उणे y1 कंसाचा वर्ग. आता याच्यामध्ये जर तुम्ही x1 म्हणजे या ठिकाणी ऋण 2, y1 3, x2 1 आणि y2 2 या किमती जर यामध्ये ठेवल्या तर आपणाला डिस्टन्स ऑफ पी क्यू काय मिळेल? वर्गमुळात 10 मिळेल. पी क्यूचा वर्ग बरोबर 10 मिळेल. आता हे मी या ठिकाणी त्याचा उल्लेख करणार नाही, आपण काय केलेले हे तुम्हाला करता येईल. त्याच पद्धतीनं डिस्टन्स ऑफ क्यू आर, हे क्यू आर अंतर काढा. 4 उणे 1 कंसाचा वर्ग, 1 उणे 2 कंसाचा वर्ग. लक्षात ठेवा, एक्स निर्देशकामधील फरक, वाय निर्देशकामधील फरक, त्याचा या ठिकाणी आपण वर्ग घेतो. मग 4 उणे 1 3चा वर्ग, 1 उणे 2 म्हणजे ऋण 1, ऋण 1चा वर्ग धन 1च मिळेल. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल? 3चा वर्ग 9 अधिक 1 म्हणजे 10 मिळेल क्यू आरचा वर्ग आणि क्यू आरची किंमत मिळेल वर्गमुळात 10. त्याच पद्धतीनं पी आर काढा. पी आरचा वर्ग बरोबर काय लिहिता येईल? 4 उणे 2 म्हणजे 4 अधिक 2 कंसाचा वर्ग पहा, आणि 1 उणे 3 कंसाचा वर्ग म्हणजे ऋण 2चा वर्ग होईल. या ठिकाणी 4 आणि 2 6, 6चा वर्ग 36 मिळेल, 2चा वर्ग 4 मिळेल म्हणजे पी आरच्या वर्गाची किंमत 40 मिळेल. म्हणजेच पी आर बरोबर वर्गमुळात 40 मिळेल. पहा, 3ही अंतर काढून घेतल्यानंतर या 3 अंतरामध्ये मोठे अंतर हे उरलेल्या 2 अंतराच्या बेरजे इतके आहे काय? हा विचार जर आपण या ठिकाणी केला आणि ते जर असेल तर ते 3 बिंदू एकरेषीय असतील, अन्यथा असणार नाहीत. मग तोच विचार या ठिकाणी करायला होता आपण. समजा आपण याला समीकरण 1, याला 2 आणि याला 3 असे जर क्रमांक दिले असते तर या 3 समीकरणावरून वर्गमुळात 10, वर्गमुळात 10 आणि वर्गमुळात 40 हे 3 अंतर मिळालीत आपल्याला. यापैकी वर्गमुळात 40 ही मोठी संख्या आहे. मग आपण या ठिकाणी तोच विचार करणार आहोत की हे जे काही पी आर आहे सर्वात मोठं अंतर मिळालेलं हे इतर 2 अंतराच्या बेरजे इतके आहे काय? पाहूत आपण किमती ठेवून. तर या ठिकाणी पहा, मोठे अंतर हे उरलेल्या 2 अंतराच्या बेरजे इतके आहे. या वर्गमुळात 40लाच आपण 4 गुणिले 10 लिहिलेले आणि 4चं वर्गमूळ 2 घेतलेलं आहे. म्हणजे मोठे अंतर हे उरलेल्या 2 अंतराच्या बेरजे इतके आहे. म्हणून या ठिकाणी ते 3 बिंदू कसे असतील? एकरेषीय. आणि हे जर आपणाला हा जो काही संबंध आहे हा जर या ठिकाणी आपण दाखवू नाही शकलो तर त्यावेळी आपणाला म्हणावं लागेल की पी आर बरोबर नाहीत पी क्यू अधिक क्यू आर, म्हणून दिलेले 3 बिंदू एकरेषीय नाहीत. केव्हा? जेव्हा या ठिकाणी 2 अंतराची बेरीज 3ऱ्या अंतरा इतकी मिळत नसेल तर.
या ठिकाणी मिळते. म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख आपण असा करतो की या ठिकाणी दिलेले हे 3 बिंदू कसे आहेत, एकरेषीय आहेत. हे लक्षात ठेवा. जाणीवपूर्वक आपण या ठिकाणी लिहिलेले PR बरोबर PQ अधिक QR आहे काय हे तपासायचे आपणाला. असेल तर एकरेषीय आहेत, नसेल तर एकरेषीय नाही. त्याच पद्धतीनं एकरेषीय बिंदू दाखविण्यासाठी आपण पुढं निर्देशक भूमितीमध्ये चढ या संकल्पनेचा वापर करून सुद्धा या ठिकाणी आपण ते बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाहीत हे ठरवणार आहोत. त्यानंतर आणखी एका वेगळ्या उदाहरणावर या ठिकाणी चर्चा करू. एका त्रिकोणाचे शिरोबिंदू A ऋण 3,1, B 0,2 आणि C 1,3 आहेत. तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा. तर पहा, हा भाग आपण 9वी मध्ये पाहिलेला आहे. एखाद्या त्रिकोणाचं परिकेंद्र काय? त्या त्रिकोणाच्या 3ही शिरोबिंदूमधून जाणारं जे काही वर्तुळ आहे त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे त्या त्रिकोणाचा काय असेल, परिकेंद्र असेल. हे लक्षात ठेवा. मग त्या बिंदूपासून त्या त्रिकोणाचे 3ही शिरोबिंदू कसे असतील, समदूर असतील. तर पहा, समजा आपण गृहीत धरलं की PA, B हा त्रिकोण ABCचा परिकेंद्र आहे किंवा हे जे काही निर्देशक आहेत हे त्रिकोण ABCच्या परिकेंद्राचे निर्देशक आहेत. पहा, असं लक्षात येत नसेल आपल्या तर आकृतीमध्ये पहा की समजा P हा बिंदू या ABC त्रिकोणाचा परिकेंद्र आहे. म्हणजे P हा बिंदू A पासून, B पासून आणि C पासून कसा असेल, समदूर असेल. मग आता या ठिकाणी या परिकेंद्राचे निर्देशक शोधावयाचे आहेत. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की AP बरोबर किंवा PA बरोबर PB बरोबर PC. तीनही अंतर समान आहेत आणि तिन्ही अंतर समान दाखवून आपण या ठिकाणी A आणि B च्या किमती काढल्यानंतर आपणाला परिकेंद्राचे निर्देशक मिळणार आहेत. पहा, P हा बिंदू A, B आणि C पासून समदूर आहे. मग आता या ठिकाणी लिहिता येईल तुम्हाला PA चा वर्ग बरोबर PB चा वर्ग बरोबर PC चा वर्ग. तीनही अंतर समान आहेत कारण ते तीनही बिंदू P पासून कसे आहेत, समदूर आहेत. मग या ठिकाणी एक एक अंतर काढून पहा. PA वर्ग काय मिळू शकतो, PB वर्ग काय मिळू शकतो, PC वर्ग काय मिळू शकतो आणि हे अंतर समान दाखवून आपण 2 समीकरण मिळवणार आहोत. कारण या ठिकाणी 2 चलाच्या किमती काढावयाच्या आहेत हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी 2 समीकरणांची आवश्यकता असते. त्याला आपण एक सामायिक समीकरणे म्हणतोय. मग समजा सुरुवातीला एक समीकरण तयार करण्यासाठी आपण PA वर्ग बरोबर PB वर्ग घेतलं. PA वर्ग, आता या ठिकाणी पहा P आणि A तर X निर्देशकामधील फरकाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी आणि Y निर्देशकामधील फरकाचा वर्ग. आता या ठिकाणी A उणे 3 म्हणजे यामधील फरक घ्यावायचा असेल तर काय म्हणता येईल आपणाला, A उणे 3 म्हणजे A अधिक 3 आणि Y निर्देशकामधील फरक B उणे 1 कंसाचा वर्ग. त्याच पद्धतीनं PB साठी लिहिले आपण A उणे 0, B उणे 2 म्हणजे B अधिक 2. हे लक्षात ठेवा आपण कसं लिहितोय ते. आणि यावरून एक इक्वेशन तयार होईल. या A अधिक 3 चा विस्तार केला, A अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर काय, B उणे 1 कंसाचा वर्ग बरोबर काय. या ठिकाणी फक्त A चा वर्ग लिहिता येईल. A उणे 0 आहेत आणि B अधिक 2 कंसाचा वर्ग B वर्ग अधिक 4B अधिक 4. या ठिकाणी मी काही खूप माहिती देत बसणार नाही कारण हे एक्सपान्शन्स, हे विस्तार तुम्हाला येतात आणि पुढे सिम्प्लिफाय करता येईल. या ठिकाणी A वर्ग B वर्गचे पदक दोन्ही बाजूतून या ठिकाणी कॅन्सल होतील आणि उरलेल्या पदांचा विचार केला तर आपणाला समीकरण काय मिळेल, 6A उणे 6B बरोबर ऋण 6.
पहा या ठिकाणी सर्व पदांचं पक्षांतर वगैरे करून या ठिकाणी तुम्ही हे समीकरण लिहून पाहायचे आणि याला जर 6 ने भागलं तर काय मिळेल? 6 ने भागल्यानंतर a उणे b बरोबर ऋण 1 हे आपल्याला दुसरं समीकरण मिळेल. याला आपण समीकरण नंबर 1 म्हणलेलं होतं. त्याच पद्धतीनं आपण काय करू, PA बरोबर PB दाखवून एक समीकरण मिळवलेलं आहे. त्याच पद्धतीनं PB बरोबर PC दाखवून किंवा PA बरोबर PC दाखवा, कारण वेगवेगळी 3 समीकरणं या ठिकाणी मिळतात. आपल्याला आवश्यकता आहे 2 समीकरणांची. मग एक समीकरण आपण मिळवलेले. त्याच पद्धतीनं या ठिकाणी पहा PA वर्ग बरोबर PC वर्ग घेतला आपण आणि PA ची किंमत काय आहे किंवा PA वर्ग काय लिहिता येईल, अंतराच्या सूत्राचा वापर करा. या ठिकाणी पहा PA, तर या ठिकाणी PA लिहिलेलंच होतं. PA चा वर्ग आपण वरच्या समीकरणात लिहिलेलाच होता, a अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक b गुणे 1 कंसाचा वर्ग. फक्त संबंध आहे PC चा. आता तर या ठिकाणी काय लिहिता येईल, a उणे 1 b उणे 3 लिहिता येईल. पहा या ठिकाणी a उणे 1 कंसाचा वर्ग b उणे 3 कंसाचा वर्ग. PA चा वर्गची किंमत या ठिकाणी वर एक वेळा लिहिलेली आहे आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला समीकरण मिळेल या ठिकाणी 2a अधिक b बरोबर 0. या ज्या मधल्या पायऱ्या आहेत ह्या तुम्ही प्रत्यक्ष करून पहा. या ठिकाणी काहीही नाही, फक्त आपण कंसाचे विस्तार करून त्याला संक्षिप्त रूप दिलेलं आहे. आता या पुढचा भाग समीकरण 1 आणि 3 वरून 2 चलातील रेषीय समीकरणेमध्ये अशा पद्धतीची समीकरण आपण सोडवलेली आहेत. आता या समीकरण 2 आणि 3 वरून जर आपण a आणि b च्या किमती काढल्या तर त्या किमती मिळतील ऋण 1 छेदस्थानी 3 आणि 2 छेदस्थानी 3. आणि यावरून आपण सांगू शकतो की या दिलेल्या a, b आणि c पासून ऋण 1,3 आणि b किंवा दुसरा निर्देशक आहे y निर्देशक 2 छेदस्थानी 3 हा बिंदू कसा आहे, ABC पासूनच समदूर आहे. म्हणून त्याच्या परिकेंद्राचे निर्देशक काय असतील, कारण हे ABC त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत आणि त्या शिरोबिंदूपासून हा बिंदू कसा आहे, समदूर आहे, म्हणजे परिकेंद्र आहे. म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो की परिकेंद्राचे निर्देशक बरोबर ऋण 1 छेदस्थानी 3 2 छेदस्थानी 3. तर अशाच पद्धतीनं आपणाला अंतराच्या सूत्राचा वापर करून या ठिकाणी वेगवेगळी उदाहरणे सोडवता येतील. दिलेले शिरोबिंदू चौरसाचे शिरोबिंदू आहेत काय, चारही अंतर, चारही बाजू आणि कर्ण एकरूप दाखवा. समभुज चौकोन असेल तर चारही बाजूंच्या लांबी समान दाखवा. काटकोन त्रिकोण असेल तर कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाची बेरीज. परंतु प्रत्येक उदाहरणामध्ये आपणाला ते अंतर त्या बाजूंच्या लांबी काढून घ्याव्या लागतील आणि त्या ठिकाणी आपणाला अंतराचं सूत्र वापरावं लागेल. तर अशा पद्धतीनं आपण आज अंतराचे सूत्र या घटकावर आधारित काही उदाहरणावर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.